नमस्कार मित्रांनो. जे काम एकनाथ शिंदेना जमलं नाही, जे काम देवेंद्र फडणवीसांना जमलं नाही, जे काम आपल्याकडच्या न्यायालयांना पोलिसांना जमलं नाही, ते काम सहर शेख या 29 वर्षाच्या तरुणींनी करून दाखवलेलं आहे. मुंब्र्यातनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था उद्ध्वस्त झालेल्या गाझापट्टीसारखी करून ठेवलेली आहे. अनंत करमुसेंनी जे एक व्यंगचित्र कोणीतरी काढलेलं समाज माध्यमांवर शेअर केलेलं होतं, त्या व्यंगचित्रासारखी अवस्था सहर शेखनी निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणातून आव्हाडांची केलेली आहे. शेर होता है मंकी डोंकी ऐका पैदा नहीं होता शेर के घर में. कि दुश्मन ये समझ रहे थे कि हम हार जाएंगे, हम हारने वाले हैं, कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है. कि तुम्हारा अना का सूरज जहां मर्जी चमके, तुम्हारा अना का सूरज जहां मर्जी चमके, अगर हमारे हुदूद में आया तो डूब जाएगा इंशाअल्लाह. अस्सलाम वालेकुम. जोर से चाहिए आवाज रिप्लाई में. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. अस्सलाम वालेकुम. कैसा हराया, कैसा हराया. बघा, म्हणजे बाकी MIMच्या बद्दल मी बोलणारच आहे, परंतु ज्या आत्मविश्वासाने या सहर शेखनी जितेंद्र आव्हाडांचं वस्त्रहरण, शाब्दिक वस्त्रहरण केलेलं आहे, त्यामुळे भाजपाच्या अनेक समर्थकांना आनंद झालेला आहे की याची अपेक्षा नव्हती. राजकारणापलीकडची मैत्री, मैत्रीचं राजकारण, या सगळ्यामध्ये असं काही होईल महाराष्ट्रात याची अपेक्षा नव्हती. आणि त्यामुळे जरी ते MIMच्या हातनं झालं असलं तरी भाजपा समर्थकांना आनंद झालेला आहे, कारण हे फक्त जितेंद्र आव्हाडांपुरतं मर्यादित नाही आहे. हा हिरव्या झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना, तसंच बंगालच्या निवडणुका लढणाऱ्या ममता बॅनर्जींनाही इशारा आहे. सहर शेख ही काही धर्मांध मुस्लिम आहे असं प्रथमदर्शनी वाटत नाही, कारण तिचे जे फोटो जितेंद्र आव्हाडांबरोबर आहे त्याच्यात तिने हिंदूंचा गंडा हाताला बांधलेला आहे, लाल रंगाचा, जो काही मुसलमानांच्यात नसतो. आणि बाकी सगळे कपडे वगैरे सगळे डिझायनर, सगळं महागडं, म्हणजे असं काही कुठे गरिबीतनं आलेलं वगैरे असं कुठूनही लक्षण नाही आहे. पाश्चिमात्य कपडे घातलेले आहेत, डोक्यावर पडदा नाही आहे. आणि तीच सहर शेख निवडणुकीला उभी राहिल्यावर मात्र डोक्यावर पडदा घेऊन, हातातला गंडा गायब करून तिने जी भाषणं केली, आणि नंतर तर संपूर्ण मुंब्र्याला हिरव्या रंगात, आणि याच्यामध्ये कुठलाही गैरसमज करण्याची इच्छा नाही आहे, हिरव्या रंगात रंगवायचं म्हणजे हिरवे झेंडे, मुस्लिम धर्माचे, इस्लामचे झेंडे फडकवण्याचं तिचं मनसुबा आहे. आणि पण निदान ती उघडपणे बोलते, त्याच्यात काही लपवण्यासारखं काही नाहीये. हे जे भगवे झेंडे घेऊन हिरव्या रंगाने रंगवण्याचे मनसुबे बनवत होते फक्त स्वतःच्या तळघराचं रक्षण करण्यासाठी, त्यांचे डोळे उघडले असतील अशी मला अपेक्षा आहे. मुंब्र्यामध्ये MIMचे 5 नगरसेवक निवडून आले. त्यातल्या एका वॉर्डामध्ये, बहुतेक वॉर्ड नंबर 30 मध्ये 4च्या 4 जण त्यांचे निवडून आलेले आहेत. मुंबईमध्ये MIMचे 8 जण निवडून आलेले आहेत. आणि राज्यामध्ये मनसेपेक्षा जास्त नगरसेवक MIMचे निवडून आलेले आहेत. त्याच्यात मालेगाव असेल, परभणी असेल. आणि यातनं या स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या सगळ्या राजकीय नेत्यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे की तुम्ही काहीही करा, मुस्लिम मतांसाठी तुम्ही जाळीदार टोप्या घाला किंवा शिरखुर्मा खा, त्यांनी काहीही फरक पडणार नाही आहे. जितेंद्र आव्हाडांनी काम केलं नव्हतं का? भरपूर काम केलं होतं. मी दरवेळेला नवरात्रीमध्ये मुंब्रा देवीला जातो आणि मुंब्र्याचं आधीचं स्वरूप आणि आताचं स्वरूप यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. मुंब्रा स्टेशन, तिथे गाड्या फार थांबत नाहीत, पण
स्टेशनचं स्वरूप, आजूबाजूला त्याच्या फ्लायओव्हर आणि सोयीसुविधा जितेंद्र आव्हाडांनी तिथे काम केलेलं आहे. परंतु जेव्हा त्यांना वाटायला लागतं की आपलं सत्ता असो किंवा नसो, आपल्याला कोणी हात लावू शकत नाही, आपली सगळ्या पक्षामध्ये मैत्री आहे, आणि त्यामुळे आनंद करमुसेचं प्रकरण असो किंवा इतर कोणाचंही असो, त्याला त्या सहरनी उत्तर दिलेलं आहे की हम तालुक के मोहताज नहीं है, हम सिर्फ अल्लाह के मोहताज है. आणि तिच्या वडिलांनी, जे जितेंद्र आव्हाडांचे जवळचे मित्र होते एकेकाळी, त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा नाद करायचा नाही, नाही तर तुमच्या नाद बंगल्यावर जिथे अनंत करमुसेंना मारहाण करण्यात आली होती, अमानुष मारहाण, पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती, त्या नाद बंगल्याच्या गच्चीवर उभं राहून मी पतंग, जे MIMचं चिन्ह आहे पतंग, तुमच्या घराच्या गच्चीवर उभं राहून मी पतंग उडवीन, हे भाषणात सांगायची हिंमत युनूस शेख यांनी केली. अर्थात त्यांना काही, आणि याच्याशिवायही व्हिडिओ आहेत अंगावर ओरडताना, सगळे जमाव एकत्र आले असताना. यातनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मुंब्र्यातला गड खाली झालेला आहे. मुंब्र्याची अवस्था गाझापट्टीसारखी, राष्ट्रवादीच्या तुतारीसाठी. आणि सेहर शेख विरुद्ध ज्या दोघी उमेदवार उभ्या होत्या, त्या दोघी बुरखेवाल्या होत्या, नखशिकांत बुरखा, म्हणजे कोण आहे तेच कळत नव्हतं. सेहर शेखने निदान डोक्यावरनं ओढणी घेतली होती, बाकीच्या दोघी तर फक्त डोळे दिसत होते, एक तुतारीची आणि एक घड्याळाची. आता त्यांची नावं काय आणि कोण कुठलं आहे ते कळणार नाही. आणि तरी लोकांनी MIMचं पॅनल निवडून दिलं. तुम्ही म्हणाल तुम्हाला चिंता का वाटत नाहीये, तुम्ही आनंदित का झालाय, MIMला एवढं यश मिळालंय? MIMला यश मिळाल्याचा आनंद अशासाठी आहे की याच्यामुळे या सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांची अनेक ठिकाणी जिरली आहे. सेहर शेखनी भाषणात आणखीन एक गोष्ट सांगितली, मुंब्र्यामध्ये 12,000पेक्षा जास्त मतं नोटाला पडलेली आहेत. अनेक ठिकाणी जेवढी मतं तुतारीला पडली त्याच्यापेक्षा जास्त मतं मुसलमानांनी नोटाला दिलेली आहेत. हा सरळ जितेंद्र आव्हाडांना संदेश आहे की तुम्ही सेक्युलरिझमचं नाटक करणार असाल आणि तुमचे आका तिकडे गौतम अदानीला बारामतीला आणणार असतील, म्हणजे त्याच्यात काही चूक नाही आहे, अदानीबद्दल माझ्या मनात काही कोणतीही भावना नाही आहे, अदानी करतात ते देशाचं चांगलं करतात. पण हे जे मतदार आहेत त्यांना तुम्ही स्वतःच्या खिशात आहेत असं समजू नका. आम्ही तुम्हाला धडा शिकवू शकतो. हा कशातनं झालं हे माहिती नाही, म्हणजे युनूस शेख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये मतभेद कशातनं झाले माहिती नाही, का मुलीसाठी सेहरसाठी तिकीट हवं होतं म्हणून झालं. पण मला एक गोष्ट जाणवते, सेहरचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे आधी लाल गंडा घातलेला आणि जीन्स टॉप आणि म्हणजे जे काही पाश्चिमात्य कपडे घातलेली, डोक्यावर पडदा नसलेली, बुरखा नसलेली सेहर शेख आणि आताची सेहर शेख, प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक दुसऱ्या वाक्यामध्ये हमदुलिल्लाह म्हणणं, हे ट्रान्सफॉर्मेशन एका प्रकारे असादुद्दीन ओवैसी अतिशय कुशल आणि धूर्त राजकारणी, वैचारिक पूर्णता 180 अंशाचा विरोध आहे. परंतु MIMचे लोक जुन्या हैदराबादच्या गल्लीत वेगळं भाषण करतात आणि दिल्लीत वेगळं भाषण करतात. उर्दू चॅनलला वेगळी प्रतिक्रिया देतात आणि आंतरराष्ट्रीय चॅनलला वेगळी प्रतिक्रिया देतात. भारत पाकिस्तान युद्धाबाबत ओवैसी म्हणतात पाकिस्तानला नेस्तनाबूत का नाही करत, म्हणजे मोदी सरकारवर टीका करताना पाकिस्तानला उत्तर का देता अशी टीका नाही करत. एवढ्यावरच का थांबता, आणखीन जाऊन ठोकायला हवं होतं पाकिस्तानला उद्ध्वस्त करायला होतं, कारण त्यांना कळतं कुठल्या चॅनलवर काय प्रतिक्रिया द्यायची ते. आणि त्यामुळे हे अतिशय म्हणजे काय म्हणतात कसलेल्या राजकारणाचं प्रतीक आहे. पण असं होऊ नये, MIMचं यश मर्यादितच राहतं. याचं कारण म्हणजे महापालिकेच्या निवडणुकांना लोक MIMला मतदान करतात, काही ठिकाणी आमदारकीच्या निवडणुकांना मुस्लिम समाज MIMला मतदान करतो, परंतु लोकसभेच्या निवडणुकांना, कारण एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे 6-7 वॉर्ड होतात आणि 6-7 विधानसभा मतदारसंघ मिळून एक लोकसभेचा वॉर्ड होतो, आणि त्यामुळे 4-5 वॉर्डामध्ये जिथे मुस्लिम बहुल किंवा 25%, 30%, 40% लोकसंख्या असते, तिथे स्थानिक निवडणुकीत मुस्लिम MIMला मतदान करतात. पण लोकसभेच्या वेळेला ते बिनदिक्कत उबाठाला मतदान करू शकतात, काँग्रेसला मतदान करू शकतात, जो पक्ष भाजपाला हरवेल त्याला मतदान करू शकतात.
आणि त्यामुळे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाचा पराभव झाला याचा अर्थ काही त्यांची विधानसभेची सीट धोक्यात आली अशातला भाग नाही आहे. परंतु त्यांच्या राजकारणात आत्तापर्यंत ज्यांनी शिकस्त पाहिली नव्हती, ठाण्यात शिवसेना स्वतःच्या बळावरही पूर्ण बहुमत मिळवते, भाजपा आणि शिवसेना मिळून 3/4 बहुमत मिळवतात, पण तरी हा जो मुंब्रा आणि राबोडीचा भाग आहे तिथे आपल्याला कोणी हात लावू शकत नाही, तिथे आपल्यासमोर कोणी आव्हान उभं करू शकत नाही. ही जी भावना आव्हाडांची आहे, त्यांची ख्रिश्चन झालेली मुलगी, ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलेली मुलगी, ती आता ट्विटरवरनं संघ आणि MIMची तुलना करते. आणि जसं आम्ही संघाविरुद्ध लढतोय धर्मनिरपेक्ष लोक, तसं सेक्युलर पक्षांनी MIM विरुद्ध पण भूमिका घेतली पाहिजे. कारण वडिलांचं राजकारण युनुस शेखच्या मुलीने उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेणं भाग आहे. पण मला वाटत नाही की यातनं आव्हाड सावरू शकतील. कारण सहर शेखला मिळालेला जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आता वाढत जाईल. आणखीन कदाचित भविष्यात तिथे जेव्हा वेगळा विधानसभा मतदारसंघ होईल, जेव्हा पुनर्रचना होईल, तेव्हा मुंब्र्याची लोकसंख्या एवढी मोठी झाली की तिथे एक स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होईल. तो झाला की तिकडनं राष्ट्रवादीच्या ऐवजी MIMचाच विजय होईल. राष्ट्रवादीचं तोपर्यंत काय झालं असेल माहिती नाही. आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड सध्या जे शांत झालेले दिसतात, अनेकांना वाटतं की ते आता बहुतेक काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण अनेकांना वाटतं शरद पवार आता राजकारणातनं संन्यास घेतील आणि जी काही उरली सुरली राष्ट्रवादी आहे ती अजितदादांच्या सोबत म्हणजे तुतारी विलीन होईल घड्याळामध्ये. घड्याळाचा गजर वाजायचं, तिथे तुतारी वाजेल, जे काय असेल ते. पण शेवटी बाकी कोणाचा न्याय होईल ना होईल, देशात कायद्याचं राज्य असून त्याच्या वेळानुसार निकाल लागेल. पण जनतेच्या न्यायालयात निकाल लागलेला आहे आणि MIMने का होईना एका प्रकारे न्याय केलेला आहे. आता तो न्याय करताना आणखीन मोठा अन्याय होणार नाही ना, आणि या MIMच्या छोट्याशा यशाचं मोठ्या विषवल्लीत रूपांतर होणार नाही ना, याची काळजी घ्यायची गरज आहे. पण हा धडा सगळ्या स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय लोकांसाठी की तुम्ही कितीही लांगुल चालन करा, जेव्हा आकडा 25%, 30%, 40% होतो तेव्हा तुम्हाला ते हिंदू म्हणूनच बघतात, तुम्हाला तुमच्या सेक्युलर भूमिकेसाठी बघितलं जात नाही. जेवढं लवकर तुम्हाला हे समजेल तेवढा तुमच्यासाठी तो शुभ दिवस ठरणार आहे. पण आत्ता जर तुम्हाला मूर्खाच्या नंदनवनात राहायचं असेल आणि याच प्रकारचं राजकारण करायचं असेल तर मग अशा अनेक सहर शेख देशाच्या मुस्लिम बहुल भागामध्ये विजयी येतील आणि तुमचं शाब्दिकदृष्ट्या वस्त्रहरण करणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.